नमस्कार सगळ्यांना. आज आहे 9 जानेवारी. तर आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे लाडक्या बहिणीविषयी. आता सुमारे 60 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्या आहेत त्या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. त्याची कारणं आता काय जाणून घेऊयात आपण. काय झालं असं की 60 लाख बहिणी सुमारे या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. त्याची कारणं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, काही 4 गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला सांगणार ज्याच्यामुळे तुमचे हप्ते जे आहेत ते पुढचे हप्ते बंद होऊ शकतात. त्याची कारणं काय असणार आहे? तुम्हाला पण तुमचं यादीत नाव चेक करायचं आहे का, की आपल्याला आता आपलं नाव आहे की नाही यादीत, ते कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तुम्हाला जर आत्तापर्यंत एक पण रुपया आला नसेल तर तुम्ही समजून जा की आपलं आता नाव जे आहे ते लाडक्या बहिणीतनं वगळण्यात आलेलं आहे. तर ते कसं चेक करायचं काय सगळं डिटेलमध्ये सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आहेत किंवा फास्ट न्यूज असतात त्या आपण महत्त्वाच्या न्यूज आपण ह्या व्हिडिओवर ह्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला अपडेट्स कळतील आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. आता ही महत्त्वाची न्यूज आहे ती सगळ्यांसाठी महत्त्वाची, सगळ्या महिलांसाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला स्वतःचं जर नाव चेक करायचं असेल की यादीत आहे की नाही किंवा वगळण्यात आलेलं आहे की नाही, हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चला आपण सविस्तर माहिती बघूयात. यामुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार. सरकारची दरमहा होणार 900 कोटींची बचत. कुठलं कारण आहे ज्याच्यामुळे एवढा मोठा निर्णय झाला किंवा 60 लाख महिला म्हणजे काही हे नाही आहे. 60 लाख म्हणजे खूप महिला झाल्या. तर त्याच्यामध्ये त्यांचे सगळ्यांचे पैसे का बंद होणार ते बघूयात आपण. त्यामुळे राज्यावरील जो वाढता आर्थिक बोजा आहे तो कमी होणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे की मागचा जो टप्पा झाला किंवा मागचे 6-7 हप्ते झाले त्यामध्ये 2.5 कोटी महिलांना जे ते पैसे आलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे. आता इथून पुढे या ज्या लाभ घेतलेल्या महिला त्याच्यापैकी 25% लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे किंवा वगळण्यात येण्याचा अंदाज आहे. तर त्याचं रिझन काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होईल. पहिली एक गोष्ट, 4 गोष्टी सांगणार होते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आता जो डेटा आहे लाडक्या बहीण योजनेसाठी जो गोळा केला होता तो डेटा इतर सगळ्या ज्या योजना आहेत चालू त्या योजनेसोबत जोडण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. म्हणजे अर्ज पडताळणी थोडक्यात चालू झालेली आहे. यामध्ये जर कोणी महिला दोन्ही योजनेचा लाभ घेत असेल, ठीक आहे, किंवा चुकीचा लाभ घेत असेल तर त्या योजनेला महिलेला जे आहे ते या योजनेतनं वगळण्यात येईल. ठीक आहे. त्यामुळे राज्यावरील जो आर्थिक बोजा आहे तो कमी होणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होण्यास सांगितले जात आहे. मग आता काय काय महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट झाली काय, जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा दुबार किंवा दोनदा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. सेकंड काय, आयकर विभाग भरणाऱ्या व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार. बघा, तुम्ही जर आयकर भरत आहात किंवा तुमचे पती किंवा तुमचे वडील किंवा कोणी घरातल्या व्यक्ती जर तुमचं इन्कम टॅक्स भरत असेल तरी तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसेच तुम्ही जर महिला स्वतः संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ घेत असेल किंवा अशा काही योजना असतील त्या योजनेचा लाभ घेत असेल तर मात्र तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे. ही झाली तिसरी गोष्ट. ठीक आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही असाल तुमचं तर तुम्ही योजनेतून वगळण्यात येणार. तसेच नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहिणीच्या आदेशी जोडल्या जाणार आहेत. म्हणजे ज्यांना शेतकरी सन्मान योजना, PM किसान योजना लाभ मिळतो त्यांची पण जी यादी आहे किंवा त्याच्या योजनेसोबत पण लाडकी बहीण योजना जोडली जाणार आहे किंवा त्याच्यातून ते यादी काढली जाणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकारने योजनेच्या बारीक-सारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले होते. बघा, आता बऱ्याच अपात्र बहिणी ज्या आहेत त्या लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे ही जी आहे ती हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे की परत एकदा ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना वगळण्यात यावे असं. ठीक आहे. बघा, आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत. तर थेट लाभ हस्तांतरण योजनेत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणासाठी रोख अनुदान मिळते त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत. संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो, असे महिला आणि बाल विकास विभागाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. ठीक आहे. बघा, तर विभागाने वाहतूक विभागाकडून डेटा मागवला. बघा, म्हणजे RTOकडनं पण डेटा मागवला, कारण जेणेकरून यादीतील 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबाची संख्या पण कमी होईल. ठीक आहे.
म्हणजे जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल, तर कोणाच्या नावावर असेल तरी चालणार आहे. तर कोणाच्या नावावर असेल तरी पण तुमचं नाव त्यातनं वगळण्यात येईल. त्यामुळे त्यांनी आर-टी-ओकडनं पण डेटा मागवलेला आहे. आता त्या डेटामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला किंवा तुमच्याकडे चारचाकी असेल तर तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाहीत. आणि या घरांमधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळण्यात येईल. याशिवाय करदात्यांच्या आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचं उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करेल. योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांची के-वाय-सी आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल. हे 1 महिन्यात पूर्ण होईल असं महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. बघा 1 महिना लागणार आहे गोष्टीला. त्यामुळे जेव्हा निष्पन्न होईल तेव्हाच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांची नाव वगळण्यात येईल आणि तिथून पुढे त्यांचे पैसे जे आहेत ते बंद होतील. वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. बघा, ज्या महिला बघा अपात्र ठरणार त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे जर तुम्ही अपात्र असाल तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात. आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्याकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनेचा लाभ मिळणार नाही. जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. बघा, जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून पैसे परत करावे किंवा तसं नाही केलं तर मात्र तुम्हाला कडक कारवाईला सामोरं जावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्या बहिणी अपात्र आहे त्यांच्यासाठी खूप चिंतेची बाब आहे. किंवा तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तर मात्र तुम्हाला आता तुमचे पैसे परत द्यावे लागतील किंवा नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना निधी दरमहा ₹2100 करण्याची घोषणा केली होती. फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. या वाढीमुळे याद्यात छाटणी न केल्यास राज्याला सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. बघा, म्हणजे आता तुम्हाला ₹2100 जे आहेत ते 1 एप्रिल 2025 म्हणजे एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत. ठीक आहे. कारण आता जर अपात्र महिन्यांना पण पैसे जर द्यायचं म्हटलं तर काय होईल, बोजा येईल म्हणून त्यांनी हा जो आहे तो निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला ₹2100 कळत असेल, ₹2100 तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे. सध्या तर तुम्हाला ₹1500 मिळतील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ₹2100 मिळणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ₹2100 लवकरच मिळणार आहेत. पण आता ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना मात्र हे जे पैसे त्यांनी घेतले असतील तर त्यांना परत करावे लागणार आहेत. तसंच परतफेड न केल्यास त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल किंवा ह्या निर्णयाबद्दल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की असं केलं पाहिजे की नाही किंवा काय, की सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला निर्णय आवडला का? ते पण मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला कळेल की किती महिलांना की हा निर्णय जो आहे त्याचे स्वागत केलेलं आहे किंवा किती महिलांना आवडलेला आहे. तर बघा, आता तुमचं पण जर अपात्र असेल तुम्ही स्वतःहून पैसे परत करा. नाहीतर तुम्हाला परत एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल. सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे जर आपण ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल, म्हणजे सपोज तुमच्याकडे फोर व्हीलर असेल, तर तुम्ही अपात्र ठरताय किंवा तुमच्या घरातला कोणी व्यक्ती आहे तो इन्कम टॅक्स भरतोय, तरी तुम्ही अपात्र ठरताय किंवा तुम्ही स्वतः कुठेतरी वेगळ्या योजनेचा लाभ घेत असाल, ही योजना सोडून म्हणजे 2-2 योजनांचा लाभ घेताय, तरी तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे जर तुमच्या अशा काही गोष्टी असेल तर तुम्ही लवकरात लवकर पैसे परत करू शकता किंवा मग नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तर नक्की कमेंट करा कसं वाटतंय काय. ठीक आहे. धन्यवाद.